नमस्कार वकील साहेब, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर, ज्ञानराधासह इतर सर्व मल्टीस्टेट आणि त्या मल्टीस्टेटमध्ये झालेले अफरातफरी आणि फ्रॉड याच्यामुळे ठेवीदार त्रस्त आहे. त्याच्या मनात असंख्य शंका, संभ्रम या सगळ्या गोष्टी आहेत. नेमकं पुढं काय होईल, यांच्या ठेवीबद्दल काय होईल, नेमकं तपास कसा व्हायला पाहिजे होता किंवा यंत्रणेने याच्यात काय करायला पाहिजे, अशा असंख्य गोष्टी आहेत. सर, आता या ज्ञानराधाच्या बाबतीत दोन गोष्टी घडत आहेत. तीन म्हणलं तरी चालेल, पण दोन गोष्टी म्हणजे एक तर MPID थ्रू केसेस दाखल आणि तिकडून सेंट्रल रजिस्टरचं बाइंडिंग अपचं पत्र. तर या नेमक्या गोष्टीपैकी कोणती गोष्ट महत्वाची? आता MPID कायदा जो आहे तो राज्य सरकारने तयार केलेला आहे आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट जो आहे तो केंद्र सरकारचा कायदा आहे, ज्याच्यामध्ये सेंट्रल रजिस्ट्रार्सला काही पॉवर्स दिलेले आहेत. आता ह्यामध्ये मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही जी ज्ञानराधा आहे त्याची स्थापना ही सगळी केंद्र सरकारच्या कायद्यानुसार झालेली आणि ही होत असताना ह्या कायद्याचं महत्त्व जास्त की त्या कायद्याचं महत्त्व जास्त, यापेक्षा ठेवीदारांच्या हिताचं काय हा फार महत्त्वाचा विषय आहे. ठेवीदारांच्या हिताच्या संदर्भामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो ऍक्ट आहे ज्याच्या अंतर्गत ही संस्था नोंदणीकृत आहे, त्यामध्ये लिक्विडेशनची प्रोसेस आहे. लिक्विडेशनच्या प्रोसेसमध्ये काही बंधनं आणि काही मर्यादा ह्या रजिस्ट्रारवरती आहेत. मर्यादांचा जर विचार केला तर सेंट्रल रजिस्ट्रार फक्त सोसायटीची संपत्ती विकू शकतो. आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत नोंदणीकृत असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, या सोसायटीची संपत्ती किती हा जर प्रश्न विचारला तर या सोसायटीच्या ज्या शाखा आहेत त्या शाखा सुद्धा स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये नाहीत, त्या देखील किरायाच्या जागेत आहेत. तर सोसायटीची प्रॉपर्टी ही अत्यल्प आहे आणि ही अत्यल्प असलेली संपत्ती ही ठेवीदारांच्या काही हिताची नाही. त्यामुळे जर ठेवीदारांच्या ठेवी वापस मिळवायच्या असतील तर यामध्ये MPID ऍक्ट मधून ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या तरतुदींचं पालन करून जर सगळी कारवाई झाली तर ठेवीदारांच्या ठेवी वसुलीचा कुठेतरी आशेचा किरण इथं निर्माण होऊ शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. सर, आता या ज्ञानराधाच्या बाबतीत दोन गोष्टी घडत आहेत. तीन म्हणलं तरी चालेल, पण दोन गोष्टी म्हणजे एक तर MPID थ्रू केसेस दाखल आणि तिकडून सेंट्रल रजिस्टरचं बाइंडिंग अपचं पत्र. तर या नेमक्या गोष्टीपैकी कोणती गोष्ट महत्वाची? गोष्ट लक्षात घ्या, ह्यामध्ये ठेवीदारांनी त्यांचं जे स्टेटमेंट आहे, जे त्यांना जी फिर्याद द्यायची आहे ती फिर्याद देत असताना त्यांच्यासोबत नेमका काय प्रकार घडलेला आहे हा फार सखोलपणे त्यांच्या तक्रारीमध्ये, फिर्यादीमध्ये सांगणं गरजेचं आहे. आता काही लोकांच्या तक्रारी फार वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी माझ्याकडे एक मॅटर असं होतं की त्या व्यक्तीचे 3-4 गाळे आहेत आणि त्याचं त्या कुठे ग्रुपच्या बाजूला त्याचा ते व्यवसाय चालायचा आणि कुठे ग्रुपचे लोक त्याच्याकडे आले आणि ते म्हणले की तुझ्या या व्यवसायामध्ये तुला जास्त प्रॉफिट नाहीये, तू हे विक आणि हे पैसे कुठे डिपॉझिट कर, तू ज्ञानराधा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये डिपॉझिट कर, जेणेकरून तुला त्याच्यापेक्षा 10 पटीनं व्याज मिळेल, तुझ्या व्याजाला व्याज मिळत राहील, तुला लागते तेवढे पैसे तू खर्च कर आणि बाकीचं सगळं कर. त्यानं तिथली प्रॉपर्टी विकली जे की कुठे ग्रुपच्या बाजूला होती आणि त्याचे पैसे तिथं डिपॉझिट केले आणि डिपॉझिट करून आज त्याला त्याचं डिपॉझिट पण वापस मिळत नाही, आज त्याची होती ती संपत्ती निघून गेली. तर ह्या कट रचण्यामध्ये कोण कोण व्यक्ती होते, कशा पद्धतीने हा कट रचला गेला, इथं प्रत्येक ठेवीदाराला वेगळं आश्वासन दिलेलं आहे. वेगळ्या पद्धतीनं कुठे ग्रुपचा ज्ञानराधा मल्टीस्टेटचा कर्मचारी त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. प्रत्येक ठेवीदाराची ठेवी ठेवत असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारचं आमिष, भूलथापा, त्यानंतर प्रलोभन असे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ह्यामध्ये देण्यात आलेली. त्यामुळं फिर्याद देत असताना ठेवीदारांनी त्यांची जी फिर्याद आहे ती अतिशय सखोलपणे, जी की त्यांच्यासोबत काय काय घडलेलं आहे, कशा कशा पद्धतीने घडलेलं आहे हे सगळ्यात त्याच्यामध्ये विशद करणं प्रामुख्याने गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्यांची फसवणूक झालेली आहे आणि तिसरी गोष्ट त्यांना आज ठेवी वापस मिळत नाही. तर यामध्ये कुठली सेक्शन लावायची, कुठली काय करायची, त्यामध्ये तो जो भाग आहे तो इन्व्हेस्टिगेशन आणि पोलिसांचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण देत असताना आपल्यासोबत फक्त घडलेला प्रकार त्यामध्ये सखोलपणे त्याचं विस्तृत विश्लेषण ठेवीदारांनी करणं थोडंफार गरजेचं मला वाटतं. सर, दिलेल्या तक्रारीमध्ये आणखीन म्हणणं ऍड करता येईल का? कारण त्यावेळेस जे म्हणणं होतं त्यानुसारचे कलम वगैरे या सगळ्या गोष्टी, जेणेकरून की MPID कायद्याच्या अंतर्गत स्वतःच्या ठेवी मिळण्यासाठीचा मार्ग सुकर होईल.
ठेवीदार कधीही त्यांचं स्टेटमेंट कधीही जाऊन देऊ शकतात. असं नाही की एकदा स्टेटमेंट दिलं म्हणजे ते फुल अँड फायनल झालं. तुम्ही तुमचे स्टेटमेंट्स जे काही तुम्हाला आठवलं, जेव्हा आठवलं तेव्हा तुम्ही त्यामध्ये मॉडिफिकेशन्स नव्हे तर पुरवणी जबाब त्या ठिकाणी तुम्ही नोंदवू शकता. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ठेवीदारांच्या बाबतीमध्ये खूप मोठी फसवणूक अशी झाली की मोठ्या प्रमाणावर अज्ञान लोकांना असं सांगण्यात आलं की ही बँक आहे. मुळात ही बँक नाहीये, ही मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. ज्या पद्धतीने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते त्याच पद्धतीची हे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. आणि ह्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण जर शेअर मार्केट्समध्ये किंवा आपण कुठल्या अजून ठिकाणी इन्व्हेस्ट करतो, टीव्हीवर ऍडव्हर्टाईज येतात, तर त्यामध्ये सांगितलं जातं की सब्जेक्ट टू म्हणजे ही मार्केटच्या रिस्कवरती डिपेंड आहे. तसंच ह्याच्या संदर्भामध्ये हे आहे. ह्यामध्ये ठेवीदारांच्या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कुठल्याही पॉवर्स ह्या सेंट्रल रजिस्ट्रारकडे नाही आहेत. ह्यामध्ये विशेष महत्वाची तरतूद काय की सेंट्रल गव्हर्नमेंटला डायरेक्ट ह्यांच्यावर कारवाई देखील करता येत नाही. त्यांना आधी यांना शोकॉज नोटीस द्यावी लागते की तुमच्या बाबत अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झालेली आहे आणि याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं. आज कुठे ग्रुप असेल किंवा अजून कोणी इतर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील ह्यांच्याकडे खूप मोठे मोठे दिग्गज वकिलांची फौज आहे. त्यामुळे हे कायद्याच्या मार्गातून पळ काढण्याची शक्यता ह्याच्यामध्ये जास्त आहे. आणि अनेक लोकांच्या बाबतीमध्ये असं घडलं. आजपर्यंत अनेकदा त्यांची अटक देखील बेकायदेशीर घोषित करण्यात आली आणि ती घोषित करत असताना, त्यांना अटक करत असताना अटकेची जर प्रोसेस पोलिसांकडून होत नसेल तर ह्यामध्ये ठेवीदारांच्या मनामध्ये पोलीस प्रशासनाच्या बाबतीत, सरकारच्या बाबतीमध्ये खूप मोठा त्याच्यामध्ये संभ्रम आणि शंका निर्माण होण्याची संधी यामध्ये आहे. यामध्ये एक प्रकार पण घडला की अँटी करप्शनचा एक त्या ठिकाणी प्रकार उघडकीस आला. अँटी करप्शन डिपार्टमेंटनं एक लाच स्वीकारताना एका पोलीस अधिकाऱ्याला पकडलं गेलं आणि त्या दिवशीपासून ठेवीदारांच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संशय निर्माण झालेला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानं याला तपासाला आणि या सगळ्या कारवाईला ज्या पद्धतीनं वेग द्यायला पाहिजे त्या पद्धतीनं वेग मला झालेला दिसत नाही. ही फार खेदाची बाब आहे. आता या ज्ञानराधा प्रकरणामध्ये चार्जशीट पण कोर्टात गेलेले आहेत. नेमकं पुढं काय, याच्याबद्दल थोडंस ठेवीदारांना मार्गदर्शन करावं. गोष्ट लक्षात घ्या, ह्यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधून पैसा नेमका गेला कुठं, तो कशा पद्धतीने गेला आणि त्याचा विनियोग कसा झाला, हे सगळं ऑडिटिंग फर्म्स ज्यांनी याचं ऑडिट केलेलं आहे त्या ऑडिटिंग फर्म्सला देखील अद्यापपर्यंत आरोपी करण्यात आलेलं नाही. जोपर्यंत हे पैसे कुठे गेले, हे कसे नेले गेले, कुठे ग्रुप किंवा कुठे ग्रुपचे संचालक मंडळ हे फक्त एक शहर आहे, ह्याच्या मागचे जे मास्टर माइंड्स आहेत हे जोपर्यंत हे हाताला आपण पकडणार नाही यांच्या, तोपर्यंत ह्याच्यामध्ये पुढे तपास पुढे सरकणार नाहीये. आता ज्या ऑडिटिंग फर्म्स आहेत ह्यांनी हा पैसा कशा पद्धतीने सर्क्युलेट करायला मदत केलेली आणि हा पैसा कुणाकुणाच्या खात्यावर गेलेला आहे ह्या संदर्भामध्ये फॉरेन्सिक ऑडिट करणं फार गरजेचं आहे, जे की अद्यापपर्यंत ठेवीदारांच्या माध्यमामधून कुठलीही मागणी या ठिकाणी झालेली नव्हती. जेव्हा आम्ही या प्रकरणामध्ये कायदेशीर बाबतीमध्ये उतरलो तेव्हा आम्ही एक सर्वप्रथम ही मागणी केली की याचं फॉरेन्सिक ऑडिट झाल्याशिवाय पुढची प्रक्रिया करता येणार नाही, ती केली जाऊ नये. जोपर्यंत कळणार नाही की ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा पैसा कुणाकुणाच्या खात्यामध्ये गेलाय आणि तो कसा कसा गेलाय, अनेक आम्हाला माहिती अशी मिळालेली आहे की अनेक लोक त्या ठिकाणचे कर्जदार नाहीत, ठेवीदार नाहीत, त्यांचा कुठलाही विक्री खरेदीचा त्यांच्यासोबत व्यवहार नाही, अशा देखील लोकांच्या खात्यामध्ये मोठ्या मोठ्या रकमा त्यामध्ये गेलेल्या आहेत. ह्या सगळे लोक MPID ऍक्ट खाली जोपर्यंत आरोपी होणार नाहीत, त्यानंतर कुठे ग्रुप मधले काही अधिकारी कर्मचारी आहेत, ज्ञानराधा मधले काही अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांनी त्यांच्या नावानं खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणावरून लाभ मिळवलेला आहे आणि त्यामुळं जोपर्यंत याच्या लाभार्थ्यांची यादी फिक्स होणार नाही तोपर्यंत MPID ऍक्टचा प्रस्ताव जो आहे तो परिपूर्ण होणार नाही. ठेवीदारांच्या एकूण झालेल्या ठेवी आणि ह्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संपत्ती ह्याची जोपर्यंत एक समानता येणार नाही तोपर्यंत ठेवीदारांच्या पैशाचं गणित हे जुळणार नाही. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनानं ह्यामध्ये अत्यंत गांभीर्यपूर्वक याचा फॉरेन्सिक ऑडिट करून, आता काही प्रकरणात त्यांनी चार्जशीट दाखल केलेले आहेत, अनेक FIR झालेल्या आहेत, चार्जशीटला ते पुरवणी चार्जशीट अजून देखील दाखल करू शकतात, पुढेही ते करू शकतात, पण ह्याला ज्या पद्धतीने दिरंगाई होती त्या पद्धतीमुळे ठेवीदारांच्या मनामध्ये एक मोठा संभ्रम याच्यामध्ये निर्माण होताना मला दिसतोय. धन्यवाद वकील साहेब. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPID बद्दल खूप सविस्तर समजून सांगितलं. तर उद्याचा व्हिडिओ आपण फॉरेन्सिक ऑडिट या विषयीचं घेऊन येऊ.
म्हणजे ठेवीदारांना नेमकं ते काय आहे हे पण कळायला मदत होईल.